बातमी आहे शिर्डी शहरातून। शिर्डीत श्री साईबाबांच्या मंदिरात वर्षभर विविध उत्सव साजरे होत असतात। आता या उत्सवानिमित्त शिर्डी परिक्रमेची भर पडली असून दरवर्षी 13 फेब्रुवारीला होणारा हा सोहळा वर्षानुवर्ष भव्य दिव्य होत असून श्री साईबाबांच्या या ऐतिहासिक परिक्रमा सोहळ्यासाठी अनेक जण आपापल्या परीने योगदान देत बाबांचा प्रचार आणि प्रसार करत असतात। शिर्डी परिक्रमा महोत्सवाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली असून श्री साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार आणि त्यांच्या संचालक मंडळाच्या वतीने यावर्षी अनोखी कल्पना समोर आली असून श्री साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या वाहनांना शिर्डी परिक्रमा महोत्सव नावाचे स्टिकर चिटकवून शिर्डी परिक्रमा देशभरात पोहोचवण्याची अनोखी संकल्पना या निमित्ताने सोसायटीच्या वतीने राबवण्यात आली आहे। या स्टिकरचे अनावरण श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी उपकार्यकारी अधिकारी भीमराज दराडे, चेअरमन विठ्ठल पवार, व्हाईस चेअरमन पोपटराव कोते, सर्व संचालक मंडळ तसेच ग्रीन अँड क्लीन शिर्डीचे अजित पारख व सर्व पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। धुळे शहरातील वाचकांच्या 22 वर्षापासून पहिल्या पसंतीचे दैनिक शब्दगंगा, निर्भय वाचकांचे निर्भय दैनिक, दररोज हजारो वाचक जोडणे हाच आमचा संकल्प। केवळ व्हॉट्सअपवरच नाही तर दैनिक शब्दगंगाचा रंगीबिरंगी मुद्रित अंक दररोज सकाळच्या चहा सोबत वाचकांच्या प्रत्यक्ष हातात असते आणि व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आपल्या वाचकांचा आकडा लाखांच्या घरात आहे। शिर्डी परिक्रमा महोत्सव जो आहे तो 13 फेब्रुवारीला संपन्न होत आहे। त्या उत्सवाची तयारी जी आहे ती शिर्डी ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशन, शिर्डी ग्रामस्थ आणि श्री साईबाबा संस्थानच्या वतीने जोरात चालू आहे। या महोत्सवाची जी आहे ती प्रसिद्धी व्हावी म्हणून श्री साईबाबा संस्थान एम्प्लॉईज सोसायटीच्या वतीने जे भक्तांची वाहनं या ठिकाणी येतात त्या वाहनावर लावण्यासाठीचं एक स्टिकर जे आहे ते त्यांनी तयार केलेलं आहे। हे निश्चितच चांगली बाब आहे आणि बाबांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी यामुळे निश्चितच पणे मदत होणार आहे। मी सोसायटीचे चेअरमन आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं मनपूर्वक ओम साईराम। शिर्डी परिक्रमा महोत्सव 2026च्या तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि यावर्षी श्री साईबाबा एम्प्लॉईज सोसायटीचे चेअरमन माननीय विठ्ठलजी पवार व त्यांचे सर्व सहकारी यांनी एक अभिनव कल्पना या निमित्तानं घेऊन आलेले आहे। शिर्डी शहरात साई भक्तांच्या मोठ्या प्रमाणात वाहनं येतात, ते साई दर्शन घेऊन आनंदी होऊन परत जातात। तर परत जाताना त्यांच्या गाडीवर एक शिर्डी परिक्रमा महोत्सवचं जर स्टिकर असेल तर या निमित्तानं बाबांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार होण्यास खूप मोठी मदत होणार आहे। आपण जाणतोच की शिर्डी परिक्रमा महोत्सव हा खूप मोठा होत आहे आणि त्याचं आमंत्रण वर्षभर साई भक्तांना मिळावं या उदात्त हेतूनं त्यांनी ही कल्पना राबवलेली आहे। मी त्यांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि आपण शिर्डीकरांनी देखील आपापल्या व्यवसायाचं प्रतिष्ठानाचं नामोल्लेख करून अशा प्रकारची स्टिकर छापावी आणि जास्तीत जास्त वाहनांना जर आपण ती स्टिकर लावली तर निश्चितप्रमाणे साईबाबांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार होण्यास मदत होणार आहे। मी पुन्हा एकदा सर्वांना आवाहन करतो की त्यांनी आपापल्या व्यावसायिक प्रतिष्ठानाची नावं त्या स्टिकरवर छापून अशा प्रकारची स्टिकर बनवून घ्यावी आणि जास्तीत जास्त वाहनांना लावून याचा प्रचार आणि प्रसार करावा अशी ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशनच्या वतीनं मी विनंती करतो। धन्यवाद। धुळे शहरातील वाचकांच्या 22 वर्षापासून पहिल्या पसंतीचे दैनिक शब्दगंगा, निर्भय वाचकांचे निर्भय दैनिक, दररोज हजारो वाचक जोडणे हाच आमचा संकल्प। केवळ व्हॉट्सअपवरच नाही तर दैनिक शब्दगंगाचा रंगीबिरंगी मुद्रित अंक दररोज सकाळच्या चहा सोबत वाचकांच्या प्रत्यक्ष हातात असते आणि व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आपल्या वाचकांचा आकडा लाखांच्या। आपली बातमी आपल्या हातात। चॅनल शेअर करा, लाईक करा, शब्दगंगा न्यूज पॉइंट चॅनल सबस्क्राईब करा। आपली बातमी आपल्या